कडाक्याच्या थंडीतही अन्यायाविरोधातील लढा सुरूच ठेवत युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांनी आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता, न नोटीस देता सेवेतून कमी केल्याचा प्रकार बैठकीच्या दरम्यान ठोस पुरावे व कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट झाला. हा प्रकार कामगार कायदे, संविधान व मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा असल्याचे समोर आले. या अन्यायाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने 26 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू होते. बँक प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर 10 डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात आले होते. पीडित कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीचा विचार करत सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक वैभव तळेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर बँक व्यवस्थापनाने किमान वेतन, बोनस व थकीत वेतन देण्याचे मान्य केले. त्यानंतर लेखी पत्र देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र हा लढा संपलेला नसून पीडित कर्मचारी यांना कायम सेवेत घ्यावे व शाखाधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी या मागण्यांच्यासाठी आता मुंबईतील युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस समोर निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य शाखा सांगलीच्या वतीनं युनियन बँक शाखा अंकलीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर जो अन्यायकारक कृतीतून जो त्यांना सेवेतून कमी केलेला आहे, त्या विरोधात त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होतं आणि 9 डिसेंबर 2025 पर्यंत 14 दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी बँकेने कोणतीही बजावणी भूमिका घेतली, कोणतीही नोंद घेतली नसल्यामुळे 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापासून या ठिकाणी ऋषिकेश राजू कांबळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि आमरण उपोषणाला बसले असताना आज गेले 6 दिवस ते आमरण उपोषण करत आहेत आणि 6व्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय तळेकर साहेब, कोल्हापूर रिजनल ऑफिसचे गुरप्रीत सिंग साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अंकली शाखेचे मॅनेजर आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कांबळे साहेब, महावीर तात्या कांबळे साहेब आणि संपूर्ण अंकली ग्रामस्थांचे काही सन्माननीय व्यक्ती आमचे कोलप साहेब, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काही तडजोडी करण्यात आल्या, काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं की आंदोलन स्थगित करावं. परंतु या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आज जे काय आमरण उपोषण सुरू आहे, या आमरण उपोषणाच्या काळामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये आमचा समाज बांधव ऋषिकेश कांबळे या ठिकाणी न्यायासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला जो बसलेला आहे, कडाक्याची थंडी खूप असल्यामुळे त्याच्या आरोग्याला कुठेतरी बाधा येत असल्याने, त्याला कुठेतरी जीविताला धोका होत असल्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत. याचा अर्थ आंदोलन अजून संपलेलं नाही. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा वंचित बहुजन माथाडी युनियनचं आंदोलन सुरूच राहील, एवढे या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी सहकार्य करणारे आमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य तळेकर साहेब आणि गुरप्रीत सिंग साहेब यांचे सर्व टीम यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी अंकली ग्रामस्थांचे काही सन्मान्य आहेत या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि फुले शाह आंबेडकर चळवळीतील सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पण या ठिकाणी एवढंच परत एकदा इशारा देतो की या ठिकाणी आंदोलन जरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही. आंदोलन हिच्या पुढेही देखील तीव्र आंदोलन असेल. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच असेल. या ठिकाणी एवढं बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट.